हाय फ्रेंड्स, तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज बघा मी ड्रेसिंग टेबल माझा आहे तो व्यवस्थित ठेवणार आहे. तर आज तुमच्याशी पण शेअर करणार आहे मी कसा ठेवते. आणि असंच कंटिन्यू राहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि चला वेळ न घालवता आता करूयात कंटिन्यू. तर बघा ड्रेसिंग टेबलची अवस्था म्हणजे रूम शिफ्टिंग केली त्याच्यानंतर आराध्यानेच ड्रेसिंग टेबलचं सगळं काही लावून ठेवलेलं. मी ती बघितलं पण नव्हतं, तिकडं तिनंच सगळं व्यवस्थित ठेवलेलं. तर त्याच्यानंतर आज मी आता माझ्या पद्धतीने लावून ठेवते. तर किती जरी लावलं ना तरी पण त्यांच्या हाताला ज्या वस्तू येतात त्या घेतात ती दोघं पण, आणि कशा पण ठेवतात, परत काय बघत नाही त्याच्याकडं. तर डेलीच आहे त्यांचं, कशा पण वस्तू टाकून देतात. तर आज मला आहे थोडा वेळ, तर मग आता ड्रेसिंग टेबल मी क्लीन करते. तर चला तुमच्याशी पण शेअर करते. तर तुम्ही बघू शकताय किती सारा पसारा पडलाय. आणि बघा ड्रॉवर मध्ये हे बिल वगैरे भरपूर काय काय ठेवलेलं आहे. तर ते सुद्धा आता क्लीन करते सगळं मी. तर काच वगैरे सगळं खराब झालंय. हे ना तेल आदिराज हातानेच घेतो, हाताने लावतो, कधी कधी कसा पण हात वगैरे लावतात. तर या पद्धतीनं. तर आतमध्ये पण बघा असं सगळा पसारा पडलाय. तर मी आता क्लीन करते. तर चला आपण कामाला लागूया. तर सगळं सामान आधी मी सगळं खाली काढून घेतलं. सगळं जे काय होतं ते सगळं ड्रेसिंग टेबलमध्ये जेवढं होतं तेवढं एकाच ठिकाणी सगळं काढून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर ड्रेसिंग टेबल चांगला पुसून घेते. तर काचेवर पण खूप खराब झालेलं. तर मग सगळ्या वस्तू काढून घेते. वरती औषधं वगैरे ठेवलेले असतात. ह्या दोघांची जी काय औषधं आहेत ती एका पिशवीमध्ये ठेवलेली आहेत. तर हा जुना मोबाईल आहे माझा. तर किती 2-3 वर्षापासून तो मी तसाच ठेवला आहे. तो त्याची बॅटरी खराब झाल्यामुळे तो बिघडला होता आणि तो तसाच ठेवला आहे मी अजून. की त्याच्यामध्ये खूप छान छान फोटो आहेत जुने. तर तो दुरुस्त व्हायला आणि मला फोटो मिळतील या हिशोबाने मी ठेवला आहे. तर अजून तो तसाच ठेवला आहे. त्याच्यानंतर जो रिमोट मी दाखवला तो टी व्हीचा रिमोट आहे. म्हणजे टी व्हीला गेम लावायचा आणि गेमसाठीचा तो रिमोट आहे. तर तो सुद्धा जसा टी व्ही घेतला आहे तसा तो पडू नये रिमोट, तर तो तसाच आहे. तर वरचं आधी सगळं क्लीन करायला घेतलं मी. तर अगोदर ओल्या कपड्यानं पुसून घेतलं. तर त्याच्यानंतर मग खूप असं तेलकट वगैरे डाग होते. तर मग मी परत ओल्या कपड्यानं पुसलं, पण मला काय ते निघालं नाही असं वाटलं. त्याच्यानंतर मग मी परत आपला सॉफ्टवाला जो काथा असतो त्यानं थोडंसं नॉर्मली घासलं कपाट. कारण की ते जे तेलकट वगैरे डाग होते ते निघतच नव्हते ओल्या कपड्यानं. तर त्याच्यामुळं मग परत मी काथ्यानं, सॉफ्टवाल्या काथ्यानं घासून घेतलं. आणि मग ओल्या कपड्यानं एकदा पुसून घेतलं. परत सुक्का म्हणजे 2 वेळा ओल्या कपड्यानं वेगवेगळ्या पुसून घेतलं. तर काच पण सगळ्या खराब झालेल्या. मी तर टिकली वगैरे कधी कधी लावत असते आणि तर ते टिकलीचे वगैरे डाग बघा तसंच पडतं ते. तर त्याच्यामुळं मग ते आता बघा मी काथ्याने घासते. तर एकदम सॉफ्टवाला काथा असतो त्यानं घासलं. आणि त्याच्यानंतर सॉफ्टवाला रुमाल घेतला आणि मग तो ओला केला आणि त्याने क्लीन केलं. तर त्यानं पण सगळं क्लीन केलं. आणि त्याच्यानंतर परत सुख्या सॉफ्टवाल्या रुमालानं जो हँकी आपला असतो एकदम सॉफ्टवाला त्यानं मग पुसून घेतलं. तर लागलीच साईडचं पण जे कपड्यांचं कपाट आहे ते पण लागलीच मी पुसून घेतलं, कारण त्याची पण काच तशीच झालेली. तर मग ते पण क्लीन करून घेतलं मी. आणि आता एक एक सामान मी लावायला घेते. तर यांचा परफ्यूम हा एक वापरतात ते, आणि हा केअर्सचा. तर ज्या काय बॉटल होत्या त्या पण मी थोड्या ओल्या कपड्यानं पुसून घेतल्या आणि खराब झालेल्या. आणि त्याच्यानंतर मग त्या ठेवल्या. तर हा माझा डिओ आहे. तर बॉडी लोशन वगैरे, परफ्यूम माझे, तेल, सनस्क्रीन वगैरे सगळं काही, ॲलोवेरा जेल वगैरे जे काय असेल, गुलाबजल
सगळं मी वरच्या ह्याच्यामध्ये एका साईडला लावून घेतलं. तर जे डेली लागत नाही ते मागच्या साईडला ठेवलं आणि रेग्युलर यूजचं जे डेली लागतं ते पुढच्या साईडला ठेवलं. त्याच्यानंतर खाली बघा जे काय आपल्या दुसऱ्या वस्तू होत्या त्या मी ठेवून घेतल्या. आणि त्याच्यानंतर हा सगळा पसारा बघा, सगळ्या बँगल्स हे सगळं मी एका ठिकाणी सगळ्या एका बॉक्समधलं सगळं खाली ओतलेलं. 2 बॉक्स 2 होते त्याच्यातलं सगळं खाली ओतलेलं. आणि आता म्हटलं सगळंच व्यवस्थित ठेवूया परत एकदा. तर माझा ड्रेसिंग टेबल आहे त्याला तर बँगल्स ठेवायला असं काही नाही आहे. तर जे कपाट आहे त्याला बघा असतं, तर मग त्याच्यामध्येच मी बँगल अडकवून ठेवते. तर थोड्याफार होत्या आणि थोड्याफार इकडे तिकडे सगळ्या पडलेल्या त्या सगळ्या एकत्र केल्या आणि याच्यामध्ये ठेवल्या. तरी पण याच्यामध्ये काही बसल्या नाही, थोड्याफार राहिल्याच बँगल्स माझ्या, पण याच्यामध्ये जेवढ्या बसल्या तेवढ्या मी ठेवल्या. तर या कपाटामध्ये ड्रेसिंग टेबलला असं बँगलसाठी सेपरेट असं काही दिलेलं नाही आहे, साधा सिम्पल असा ड्रेसिंग टेबल आहे. तर मग सगळ्या व्यवस्थित ठेवल्यात. जे माझ्याकडं काय मेकअप बॉक्स वगैरे असा काही नाही आहे, आपला जे नॉर्मल बॉक्स असतो घरामध्ये त्याच्यामध्येच मी ठेवते प्लास्टिकचा सेपरेट असा. तर सेपरेट असा मेकअप बॉक्स जसा इतर लेडीजकडं असतो तर तसा माझ्याकडे नाही आहे. मला काय एवढी गरज पण नाही, माझ्याकडे वस्तू पण नाही आहेत एवढ्या मेकअपच्या. तर काहीच नाहीत मी तर म्हणेन. फक्त आपल्या बँगल्स वगैरे ज्या रेग्युलर कानातले क्लिप्स वगैरे काही नॉर्मल जे काय लागतं ना तेवढंच आहे माझ्याकडे. तर ह्या बँगल्स मी एका कागदामध्ये बांधून ठेवत होते, व्यवस्थित बसतच नव्हत्या, खूप वेळ घेतला त्याने. तर फायनली त्या बँगल्स मग एका कागदामध्ये सगळ्या व्यवस्थित बांधून ठेवल्या. त्याच्यानंतर मग इथे एका साईडला माझ्या बॉक्स म्हणजे मला एक बॉक्स केला, एक आराध्याला बॉक्स केला, म्हणजे दोघींचं सेपरेट सामान ठेवायला. तर मग माझं काय असेल कानातलं वगैरे ते मी ठेवलं आणि तिचं ठेवलं. तर फायनली आपला ड्रेसिंग टेबल क्लीन झालेला आहे, बघू शकता. इथे वरती जे सामान आहे ते तर बघा, इथे पावडर, तेल, बॉडी लोशन वगैरे सगळं ठेवले, क्रीम्स ज्या असतात त्याला लागणाऱ्या, सेंट वगैरे, डिओ वगैरे सगळं तिथं आहे. त्याच्यानंतर खालच्या सेक्शनमध्ये इथे सगळ्या नेल पेंटच्या माझ्या बॉटल आणि क्रीम ज्या आहेत त्या काय लागतात ओडोमॉस वगैरे त्या क्रीम त्या इथे ठेवल्यात मी. आणि त्याच्यानंतर इथेही आवळा पावडर आहे, आपलं विक्स वगैरे, वॅसलीन, बर्ड्स वगैरे आणि कंगवा इथे ठेवलाय. आणि या बॉक्समध्ये डेलीचे जे रबर, क्लिप्स वगैरे, आराध्याला सगळं बेल्ट वगैरे लागतं ते या बॉक्समध्ये ठेवले छोट्या. आणि हा झाला सेक्शन. आणि इथे काहीच नाही आहे जास्त, तर गोळ्या आहेत औषधं यांची आणि बस एवढाच. हा सेक्शन सगळा रिकामाच आहे. आणि त्याच्यानंतर मग इथे थोडंसं ह्या चार्जर्स वगैरे या ड्रॉवरमध्ये, तर एवढे सारे बिल्स वगैरे जे जुने होते ते सगळे काढलेत मी आणि इथे असं क्लीन केले थोडंसं. तर पावती वगैरे आपल्याला ज्या लागणाऱ्या असतात त्या सगळ्या इथे आहेत. आणि या सेक्शन इथे ठेवले मी ॲप्रन, पिशवी वगैरे आपल्याला जी डेली भाजीला किंवा कशाला पण ज्या पिशव्या लागतात थोड्याफार त्या ठेवलेत. आणि इथे एक बॉक्स येतो त्याच्यामध्ये थोडंसं मेकअपचं सामान आहे, बँगल्स आहेत. तर अशा पद्धतीनं ठेवलंय. एवढं काय सामान नाहीये माझ्याकडं मेकअपचं वगैरे. आणि ज्या बँगल्स थोड्याफार आहेत त्या या कपाटामध्ये इथे ठेवल्यात बघा. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.